सरे वसुंधरा सौदाई भुवने वानती सावरी नाम श्रीधरा वानते सावरी दुबता है पाणहाण समाये त्रिभुवनी वाणते सावळी नावते श्रीधरा सरे वसुंधरा चवदा भुवने वत्सनाही माय भलत्या सवे जाय पूर्वाळी तो दाहे भाव भरणा वाणते सावळी नावते श्रीधरा सरे वसुंधरा चवदा भुवने सौधी सौक्षीरधार ओळणी अमोप धाले सनकादिक सिद्धमुनी वाणते सावळी नावते श्रीधरा सरे वसुंधरा चवदा भुवने तुका म्हणे माझी भूक तेथे काय जोगाविते माय तिन्ही लोक वाणते सावळी नावते श्रीधरा सरे वसुंधरा चवदा भुवनी। ओम नमो ज्ञानेश्वराय ओम नमो ज्ञानेश्वराय
महायोगपीठे तटे भीमरथ्यां परं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकुन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं नागेन्द्रहाराय त्रिलोचनाय भस्माङ्गरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगम्बराय तस्मै नकाराय नमः शिवाय योऽन्तप्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांशहस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यम् अलङ्कापुरी रम्यसिंहासनस्थं पदाम्भोजतेजस्फुरद्दिक्प्रदेशं विरीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूप नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती जयांचे केलिया स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता आम्हा घरी एक गाय दुबत आहे पाढाण समाये त्रिभुवनी वाणते सावळी नावते श्रीधरा चरे वसुंधरा चवदा भोळी प्रस्तुत प्रवच कीर्तनाची सेवेकरता घेतलेला भंग विश्ववंद्य संत श्रेष्ठ श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराजांचा पाच चरणाचा सगळ्यांच्या परिचयातला अभंग आपण चिंतन सेवेसाठी घेतलेला आहे. रमा एकादशीच्या मुहूर्तावरती दीपावलीला कालपासूनच सुरुवात झालेली आहे आणि आज वसुबारशेचा परमपावन दिन अत्यंत भक्तिभावाने श्रद्धायुक्त अंतकरणाने आजच्या या सोहळ्याचे सन्माननीय यजमान वारकरी संप्रदायाचे अंतरंग उपासना करणारे प्रेममूर्ती आदरणीय संजय बापू बालोडकर यांनी आपल्याला सगळ्यांना निमंत्रित केलेलं आहे. गोमातेचं पूजन साराबाद प्रमाणेचे तृतीय वर्ष आहे. विठ्ठल मळ्यामध्ये आपण सर्वजण उपस्थित आहोत. आम्हा घरी एक गाय दुबत आहे पाढाण समाये त्रिभुवनी वाणते सावळी नावते श्रीधरा चरे वसुंधरा चवदा भुवनी. वसुवर्षाच्या या परम पावन दिनी जवळजवळ 21 मार्च पासून आपण सगळे एकमेकांवरती फक्त शब्दाने संवाद साधत होतो आणि आज प्रत्यक्ष आपल्या गाठीभेटी झालेल्या आहेत. त्याला एकमेव जर काही कारण असेल तर ती गोमातेची पराकोटीची कृपा आहे असं म्हटलं तर वावगं ठरू नये. तिने आपल्याला एकत्र आणले, तिने आपल्याला एक वेगळ्या स्वरूपाच्या सेवेसाठी प्रवृत्त केले आणि इथूनच आपल्याला एक चुरून दिसून येईल. आणि म्हणून आज खऱ्या अर्थाने दिवाळी सुरू झाली असं म्हटलं तर वावगं ठरू नये. विठोबाचे राज्य विठोबाचे राज्य आम्हा नित्य दिवाळी विष्णुदास नामाची वाहे वाळी. सांगण्याचा भाव एक असा एक होता की आज खऱ्या अर्थाने दिवाळी या अर्थाने सुरू झाली की दसरा दिवाळी तोची आम्हा सण सखे हरिजन भेटतील. भगवंताची नामसाधना करणारे नामधारक
ज्या दिवशी भेटतील तो दिवस कोणताही असो, त्या दिवशी खऱ्या अर्थाने दिवाळी, आणि त्या दिवसाची खऱ्या अर्थाने दिवाळी, त्या दिवशी खऱ्या अर्थाने दसरा. तुका म्हणे आले घरा तोची दिवाळी दसरा. पण हे आणण्याचं काम गोमातेने केलंय. आणि म्हणून आपण सगळे संख्येने दाम कमी जरी असलो तरी अत्यंत जाणीवेने या ठिकाणी परमप्रेमापोटी बापूंच्या आलेलो आहोत. परमश्रद्धेय आदरणीय मृदंग पारायण आणि सगळेच वारकरी संप्रदायाची दिव्य उपासना साधना अत्यंत शुद्ध जपणारे परमश्रद्धेय गुरुवर्य नाथजी महाराज गोष्टी या ठिकाणी यांची पावन उपस्थिती आहे. सगळे आता लारी महाराज आहेत, मामा आहेत, समाजभूषण सगळे काळे महाराज आहेत. खंडागळे महाराजांचा स्नेह या परिवाराचा अनेक वर्षाचा आहे. असो सगळीच गुणीजन मंडळी, ग्रामस्थ एकाएकाला हात लावल्यानंतर सगळीच तितकीच झाल्या तोला मोलाची माणसं. आपण सर्वजण इथं उपस्थित आहोत, तर गोमातेच्या सेवेसाठी उपस्थित आहोत. बापूंचं निमंत्रण म्हणजे ती एक सुद्धा दिवाळीच असते. जास्त प्रास्ताविकामध्ये आणि बाकीच्या काही पाल्लाळी भूमिकेमध्ये न रमता काळे महाराज आहेत, सगळे असो होतं. चुकून काही गोष्टी होऊन जातात, त्या टाळलेल्या वगैरे नसतात, गाळलेल्या तर अजिबात नसतात, परंतु काही विस्तार भयास्तव कधी कधी काही गोष्टी होतात. पण असो, प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्तीने दुबळा अर्चित असे भक्ती म्हणून बेल जरी गंगावती स्वीकार आलं की या न्यायाने ही सेवा समर्पित करायची. महाराजांनी गायीच्या रूपकातून भगवंताची असणारी जी भूमिका आहे, जे स्वरूप आहे ते दाखवण्याचं काम केलं. अनेक अवतारांनी, अनेक तत्वांनी परमात्मा प्रविष्ट झाला, अनेक रूप घेऊन तो प्रविष्ट झाला. म्हणजे कधी तो कच्छ रूपाने प्रविष्ट झाला, कासवाच्या रूपाने प्रविष्ट झाला, त्याने माशाचं रूप धारण केलं, मत्स्य अवतार घेतला, कच्छ अवतार घेतला, नरसिंहामध्ये सिंहाच्या रूपाने तो प्रकट झाला. पण इतकी गाय पवित्र असताना तो गायीच्या रूपाने नाही प्रकट झाला. हा एक थोडा चिंतनाचा विषय होऊ शकतो, लक्षात घ्या. अनेक रूप घेतली तो, अनंत अवतार घेशी भक्ता कारणे, कनवाळू कृपाळू दिना लागे उद्धरणे. हा राक्षसाने गायीचं रूप घेऊन तो आला, धेनुकासूर धेनूचं रूप घेऊन आला. पण देवाने गायीचं रूप नाही घेतलं. रूप ज्याचं घ्यायचंय तो आपल्यापासून वेगळा असावा लागतो, मग रूप घ्यावं लागतं. मुळामध्ये गाय त्याच्यापेक्षा वेगळी नाही, तोच गायीच्या रूपाने आहे. गायच मूर्तिमंत परमात्मा असल्याने तो गायीच्या अवताराने प्रकट झाला नाही. ध्यानात येत आहे ना. सिंहाचं रूप त्याने धारण केलं, कच्छ रूप त्यांनी धारण केलं, मत्स्य रूप धारण केलं, त्याने गायीचं रूप धारण केलं नाही. तोच मुळामध्ये देव गायच आहे. गायच देव असल्यामुळे देवाला पुन्हा गायीचं वेगळं रूप घ्यावं लागलं नाही. मी माझ्या रूपात कसा येईल, मला काहीतरी वेगळं रूप घ्यावं लागेल, मला काहीतरी वेगळं सोंग घ्यावं लागेल. तसं देवाने गायीचा अवतार नाही धारण केला, तोच मुळामध्ये गायच मुळामध्ये परमात्मा. आणि अशा अर्थाने त्या असलेल्या गोपूजनाचा चैतन्यदायी सोहळा या ठिकाणी होता. फार महत्त्व आहे या तत्वाची. आणि म्हणून हा देश जर समृद्ध झाला असेल विचाराने, आचाराने, तो गोमातेच्या सेवेतून झाला. भगवंताला सुद्धा अनेक अवतार घेतले त्याने, त्या अनेक अवतारातून जयाची लिळे माझी नीती जी आली असे, ज्याच्या जगण्यातूनच धर्म प्रविष्ट होतो, त्या परमात्म्याला अनेक अवतारामध्ये गायीची सेवा करताच आली नाही. मग प्राचार्य शिवाजीराव भोसले म्हणायचे, देव भगवान झाले, जगद्गुरु झाले, हे पुढचे असे क्रम आहेत. परंतु त्याच्या जगद्गुरु होण्याच्या आधी, भगवान होण्याच्या आधी तो पहिला गोपाल होता, पहिला गोपाल होता. आणि म्हणून गायीची उदंड सेवा भगवान कृष्ण परमात्म्याने केली. गाडगे बाबा तशी थोडी कधी कधी त्यांची आक्रमक आणि डावी विचारधारणा असायची, पण त्यांना परम प्रिय असणारं जे भजन जर कोणतं असेल तर ते गोपालाच होतं. गोपाला गोपाला शेकडो भजन असताना गाडगे बाबांना हे प्रिय का भजन, आपल्यालाही आवडतं नाही असं नाही,
पण त्यांच्या असलेल्या कीर्तनामध्ये केवळ एकच भजन आणि हेच असायचं. याचं एकमेव जर काही कारण असेल तर इथला असलेला शेतकरी वर्ग, इथला असलेला समाज आणि त्याच्या अंतःकरणामध्ये गोपाल कृष्ण हा हृदयामध्ये हृदयस्थ झाला पाहिजे, अशी बाबांची अपेक्षा होती, अशी बाबांची अपेक्षा होती. आणि म्हणून वेदाने उपनिषदांनी म्हटलं की गाय माझ्या पुढे असावी, गाय माझ्या मागे असावी, गाय माझ्या हृदयामध्ये असावी आणि मी गायीमध्ये असावा. गाय माझ्या पुढेही असावी, गाय माझ्या मागे असावी, गाय माझ्या हृदयात असावी आणि मी गायीमध्ये असावं. देव अशा स्वरूपाचा होता, लक्षात घ्या. तो गायीच्या वासरांच्या खिल्लारांमध्ये सतत रममान होत राहिला, सतत रममान होत राहिला. आणि म्हणून ती दत्तात्रयांच्या पाठीमागे उभं राहिली आणि प्रत्यक्ष परमात्मा गायांमध्येच राहिला, गायांमध्येच राहिला. त्यांनी गायीची एवढी सेवा केली, एवढी सेवा केली की गायीच्या मागे धावताना त्यांनी पायामध्ये पादत्राण घातलंच नाही. एखाद्याबद्दल परम आदर जर दाखवायचा असेल तर पायातली पादत्राण, समजा एखादी आदरयुक्त जर व्यक्ती समोर असेल तर हातामध्ये आपण घेतो. गायीची सेवा करताना अगर ज्याचे पाय इतके कोमल आहेत, एवढे कोमल आहेत, त्या गोपी गीतामध्ये गोपींनी म्हटलं होतं की तू कशाला इकडे तिकडे नाचत गेला असेल, तुझे इतके पाय कोवळे आहेत, आमच्या छातीवर तू पाय ठेव. त्या गोपी गीतातला एक भाव आहे, तुझे पाय इतके कोमल आहेत की इथले खडे तुला रुततील. आणि गायीच्या पाठीमागे जाताना तो इतका लहान होता तरी सुद्धा त्यांनी पायात पादत्राण घातलं नाही. हा गायीचा केलेला भगवंताने सन्मान आहे. म्हणून गोकुळातली रेणू, गोकुळातली असणारी धेनू आणि गोकुळातला असलेला वेणू हा परमप्रिय मानला गेला. याचं एकमेव जर काही कारण असेल तर या तिन्ही तत्वांना भगवंताने पराकोटीचा मान आणि सन्मान दिला. आणि म्हणून ही एक अत्यंत रूपकाची, गोड स्वरूपाची भाषा, गोड स्वरूपाची भाषा. इथं भगवानच तुकोबारायांनी गायीच्या रूपाने प्रकट केलेलं आहे. बरं, गाय नुसती आहे ती वाण स्वरूपाची गाय नाही, दुभती आहे. आणि एवढी दुभती आहे, एवढी दुभती आहे की ती केवळ एका घरापुरती, एका गावापुरती सीमित न राहता 14 भुवनातल्या असलेल्या सगळ्या जीवांना पोषण करणारी, संवर्धित करणारी अशा स्वरूपाची गाय जरी 14 भुवने चरत असली तरी बांधायला माझ्या घरी आहे अभंगाचं पहिलं चरण. परमात्मा नावाची एक गाय आमच्या घरी दुभती आहे म्हणजे, आणि ती सगळ्यांना दूध देते. रूपकाची ज्यावेळेस भाषा असते त्यावेळेस त्या रूपकामध्ये असलेल्या सगळ्या तत्वांचा विचार करावा लागतो. गाई ही गांधीजी म्हणायची, गाऊ इज अ पोएम ऑफ पिटी. पिटी म्हणजे करुणा, करुणेची म्हणजे कविता, मूर्तिमंत कविता म्हणजे गाय. गायीकडे जशी करुणा आहे, परमात्मा करुणेचा सागर आहे. गायीला वत्स आहे आणि परमात्मा हा वत्सल आहे. तो भक्तवत्सल आहे, दिनवत्सल आहे. गायीला वत्स आहे, परमात्मा दिनवत्सल आहे.
गाईकडे करुणा आहे, परमात्मा बहु आहे करुणावंत. तो नाही बरं का, हा करुणा नाही. करुणा तर अजिबात नाही. बहु आहे करुणावंत, अनंत हे नामजा. त्याच्याकडे तिला वत्स आहे, हा वत्सल आहे, हा वत्सल आहे. अरे पायाच्या असलेल्या खुरापासून तर डोक्याच्या त्या कपाळाच्या शिंगापर्यंत एकही असा अवयव नाही की जो निरुपयोगी. तिचा केस म्हणा, केसात अगदी सगळे सगळे असणारे आवड, सगळे असणारे आवड. आणि त्याची कथा पुराणामध्ये सांगितली जाते की इतकी प्रिय असणारी. परोपकाराच्या ज्या शास्त्राने आम्हाला सांगितल्या 5-7 गोष्टी, त्यामध्ये गायीचा क्रमांक फार महत्वाचा आहे. रविचंद्र घनवृक्षा नदी गावश्य सज्जना येथ परोपकारार्थम युगे देवेन निर्मिता. देवाने ही निर्मिती केलेली. रविचंद्र घन वृक्ष नदी गावश्य, गाव म्हणजे काय, गावश्य सज्जना येथ परोपकारार्थम युगे देवेन निर्मिता. प्रत्येक युगामध्ये ह्या 6 गोष्टी सतत भगवंतांनी निर्माण करून ठेवल्या. कशाला? जगाला उपकार करण्यासाठी किंवा जगाला उपकार कसा असतो हे शिकवण्यासाठी. आणि मग अशी परोपकारी असणारी गाय सगळ्या युगामध्ये ती चालत आली. तिचं दर्शन घेण्यासाठी सगळ्या देवता निघाल्या. म्हणजे चला वसुबारसे गोमातेच्या दर्शनाला चला, सगळे देव निघाले. अगदी ब्रह्मा विष्णू महेश निघाले, सगळे निघाले. बाकीच्या देवता उपदेवता 33 कोटी देव सगळे निघाले. अनेक ऋषी गंधर्व सगळे निघाले. फक्त लक्ष्मी आई साहेब निघाल्या नाही. म्हणजे चला की, म्हणजे काय तिच्याकडे जायचं, जरा लक्ष्मीचं असंच असतं फक्त. माझ्याकडे सगळ्यांनी यावं, तिच्याकडे कशाला जायचं? वेळेच्या पुढे नादी लागतात, म्हणजे नका येऊ. निघाले सगळे. आल्यानंतर मग गोमातेने सगळ्यांना आदराचं स्थान दिलं. कोणी मस्तकामध्ये थांबलं, कोणी वशिंडावरती थांबलं, कोणी खालच्या पोळीला थांबलं, कोणी हृदयात थांबलं, कोणी पाठीवर थांबलं, कोणी खुरामध्ये थांबलं, कोणी डोळ्यांनी, काहींनी चंद्र सूर्याला ती जागा दिली. वायूला सुद्धा तिचा असलेला जो श्वास आहे ती जागा वायूने घेतली. सगळ्या वरुणाने जागा काही घेतल्या. शेपटीमध्ये काही देवता वास केला. आणि नंतर सगळेच गेल्यानंतर मग लक्ष्मी जरा एकाकी पडली. बोर होत होतं ना, एकटा असल्या बोर होत. सगळी रेंज नाही, काय नाही, सगळे गेले. चला आपण, मग लक्ष्मी आई साहेब निघाल्या. आल्यानंतर सगळ्या देवतांनी जागा व्यापून टाकलेली होती गोमातेच्या अंगावरची. गोमातेने स्वागत केलं, या म्हणले, या पण बसायला जागा. आता म्हणले सगळ्यांनीच जागा व्यापलेली, कुठे तुम्हाला बसायला जागा द्यायची? बाकीचे सगळे असले. म्हणजे आम्ही म्हणत होतो तर आले नाहीत, चांगली मानाची जागा मिळाली असती तुम्हाला. पण ती गोमाता आहे, ती सगळ्यांना आतमध्ये घेते. ह्याच्यातली ही तत्व आहेत लक्षात. म्हणजे दुकान किंवा जागा सुद्धा काही ते पाहताना वास्तुशास्त्रवाले असतील कोणीतरी, मला काही माहित नाही त्याच्यातलं, परंतु एखादा प्लॉट असा गोमुखी असतो आणि एखादा व्याघ्रमुखी असतो. म्हणजे पुढून निमुळता आणि असा आतमध्ये मोठा असतो तो गोमुखी, आणि पुढून मोठा ना आतमध्ये निमुळता तो व्याघ्रमुखी. तोंड वाघाचं असतं पण आतमध्ये काही घ्यायचं नाही जास्त. आणि गाईचं असतं ते तोंड छोटं असतं पण आतमध्ये व्यापकता मोठी असते. विचार करा, फार तत्वज्ञान गोड आहे याच्यात. सगळ्या देवतांनी जागा व्यापलेली आहे तिच्या अंगाची, आणि लक्ष्मी जागा मागते. आणि बाकीचे सगळे असतात, तुला नाही जागा, तुला नाही जागा, इथं कुठे बसती, तिथं कुठं बसती, सगळ्या जागा, सगळे अवयव व्यापले. आणि मग ती गोमाता आहे ती. अरे लक्ष्मीची कृपासाठी लक्ष्मी पूजन आहे, पण लक्ष्मीवरतीही कृपा करणारी गोमाता आहे. म्हणले बघ, एक जागा आहे. माझं जे शेण आहे त्याच्यामध्ये तेवढी जागा आहे, तेवढी जर घेत असेल तू, माझा पण आग्रह नाही, कारण की एवढी काही चांगली नाही. मग त्यावेळेस लक्ष्मीने सांगितलं, असंच एकटं राहण्यापेक्षा चांगलं आहे ना, मी शेणामध्ये राहील, मी तुझ्या मलामध्ये राहील. आणि म्हणून आजही सगळ्यात जर पवित्र काय असेल तिचं, तर दूध नाही तर तिचं शेण पवित्र आहे. शेण पवित्र आहे. जगातला कोणताही यज्ञ असू द्या, तो राजस्व यज्ञ असू द्या, तो वाजपेयी यज्ञ असू द्या. वाजपेयी यज्ञ बरं का, आडनावच नाही नुसतं, यज्ञाचं सुद्धा आडनाव लागलेलं आहे व्यक्ती. वाजपेयी यज्ञ, त्या सगळ्या त्या यज्ञाचं जोपर्यंत गोमातेच्या शेणाने जोपर्यंत त्याचं परीक्षण होत नाही, सारवलं जात नाही, तोपर्यंत यज्ञच करता येत नाही. आणि लक्ष्मीने मग त्या शेणामध्ये वास केला. म्हणून गोवीला सुद्धा आम्ही लक्ष्मी म्हणतो. आणि उत्तरेमध्ये, उत्तर प्रदेशामध्ये सुद्धा तो मुलांचा एक खेळ असतो. फार मोठा शेणाचा गारा करायचा, त्याच्यामध्ये नाणी अशी दडून ठेवायची आणि मग मुलांना सोडायचं, जा म्हणे त्याच्यातली नाणी शोधून काढा. मग मोठ्या त्या शेणाच्या गाऱ्यामध्ये पोरं हात घालणार आणि मग त्याच्यातली काय 4-2च नाणी असं गारा मोठा करायचा आणि 4-2 नाणी, 5-50 पोरं त्याच्यातून ते नाणं शोधून काढायचं. भावार्थ फक्त एवढाच आहे की त्या शेणामध्ये लक्ष्मी गुंतलेली.
लक्ष्मीचा मूर्तिमंत वास आहे. म्हणून आज जाताना शेणच घेऊन जायचं बापूंकडून गोमातेचं. तो कथा सुद्धा, अरे जशी भागवताची कथा आहे, रामायणाची कथा आहे, तशी गायीवर 7-7 दिवस बोलणारी महात्मे. त्या कथेमध्ये एक विषय आला होता की म्हणजे एक महात्मा होता अत्यंत सत्शील असलेला, बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले, असा एक महात्मा एका गावामध्ये आला. सत्शील असलेला एक दुसरा एक साधक होता. म्हणजे बाबाजी आमच्या घरी आले तर फार बरं होईल, तुमचे पाय लागले तर फार बरं होईल. ओळख नव्हती, पण महात्म्याचं तेज उमटती ठसे, ब्रह्मप्राप्ती अंगी दिसे. घेऊन आले त्यांना. घेऊन आल्यानंतर म्हणले बाबाजी आलात, पाद्यपूजन वगैरे काय केलं, बाकीचे काही थोडे विचार केले. म्हणजे जरा भोजन ग्रहण प्रसाद ग्रहण केलं तर फार बरं होईल. म्हणजे करा की. त्या माणसाचा असलेला स्वभाव, त्याचं सगळं असलेलं व्यक्तिमत्व पाहिल्यानंतर महात्म्याला वाटलं प्रसाद घ्यायला काही हरकत नाही. साधा होता, गरीब माणूस होता तो, पण त्याचा भाव इतका उच्च कोटीचा होता. त्याने पूजनासाठी गंगेचं पाणी आणलेलं होतं, एका माठामध्ये ठेवलेलं होतं. कधीतरी ते वापरायचं, कोणाला गरज असली तर ते द्यायचं. 4-5 लिटर ते पाणी होतं. म्हणजे महात्म्याला साधं पाणी साध्या विहिरीचं कशाला द्यायचं, म्हणून त्यांनी गंगेचं पाणी दिलं. मग भोजन प्रसाद करायला पुन्हा परत ती जी भांडी होती ती खूप सुंदर पद्धतीने घासली. पुढे उदार काय बाकीच्या गोष्टी घेऊन साजूक तुपातला सगळा अत्यंत प्रसन्नतेने नामचिंतनाने प्रसाद वगैरे केला. महात्म्याने गंगेचं पाणी पिलं, महात्म्याने प्रसाद घेतला. महात्म्याचा मुक्काम तिथं होता. महात्मा असला कुणी असला तरी शरीर धर्म असतो. मला विसर्जनाला पहिली माणसं उड्यावरच जायची. आणि म्हणजे त्यांनी ते सगळं ग्रहण वगैरे केलं, भरभरून आशीर्वाद दिला. मुक्कामच होता. मला विसर्जनाला बाहेर गेला. जिथं मला विसर्जन केलं होतं तिकडनं कुठली तरी त्याच गावातली एक व्यक्ती आली, पाय म्हणे भरला. त्या मला विसर्जनाने पाय भरला. महात्म्याचंच मला विसर्जन होतं. काय करीन तो माणूस. घरी आल्यानंतर त्याने हातपाय पाय धुतले, परत त्याला साबण लावला, त्यांना परत माती लावली, सगळं करून शुद्ध आणि स्वच्छ केला स्वतःचा पाय. गोष्ट संपली. त्याच्या पुढचा भाग अशा स्वरूपाचा की महात्मा होता. महात्म्याच्या शरीरामध्ये पाणी गंगेचं गेलं, पण बाहेर पडताना त्याचं मूत्रच होणार. अत्यंत प्रसन्नतेने खूप चांगल्या पद्धतीने नामचिंतनात केलेला प्रसाद त्याला खायला घातला, पण त्याचं विसर्जन करताना त्याची विष्ठाच होणार. आणि ती पायाला लागल्यानंतर महात्मा जरी पवित्र तर महात्म्याचं काही दुर्लक्षण वगैरे काही सांगायचं नाहीये. कुणी जरी असलं तरी ते खराबच हे महात्मे सुद्धा सांगतात, त्याच्याबद्दल वादच नाही. पण ती जर विष्ठा पायाला लागली तर ती नुसती धुतली जात नाही, तर माती लावून त्याचे सगळे बाकीचे जंतुनाशक सगळं वापरून धुतली जाते. आता उलट आहे का, आता गाय आहे आणि त्या गोमातेने गढूळ पाणी होतं, त्याच्या अगोदर कुत्र पाणी पिलेलं होतं, तिथं जाऊन गायीने पाणी पिलं. आपण भाजी बिजी निसून सगळं चांगलं घेतलं आणि जे बाकीचं जे टाकाव होतं देठ बीट सगळं ते तिला खायला घातले, ते तिने खाल्लं. गढूळ पाणी तिच्यातून बाहेर पडलं, त्यावेळेस त्याचं मूत्र झालं. हे गंगेने धारण केलेलं. गढूळ पाण्याचं जिथं कुत्र पाणी पिलेलं होतं ते पाणी तिने पिलं, त्याचं मूत्र झालं. आणि आपण टाकलेली टाकाऊ वस्तू ते भक्षण केल्यानंतर तिचं जे शेण झालं तेही पवित्र झालं. आम्ही खायला काहीतरी फालतू गोष्ट देतो, ती पवित्र करून बाहेर सोडतो. आम्ही इतकं पवित्र खातो ते सगळं अपवित्र होतं. अपवित्र असलेल्या वस्तूचा सुद्धा स्वीकार करून पवित्र करण्याचं सामर्थ्य, पवित्रता, ताकद, औदार्य, गांभीर्य ज्या तत्वाचं असतं तिला गोतत्व म्हणतात. लक्षात घ्या, गोतत्व म्हणतात. इतकी पावन असणार. आणि म्हणून दुधापेक्षा गोमूत्र अत्यंत पवित्र, अत्यंत पवित्र. याच्यावर फार मोठी चर्चा करण्यासारख्या गोष्टी आहेत. सगळी जी शुद्धी आहे शरीराची सुद्धा, तनाची मनाची सुद्धा शुद्धी, तनाची मनाची धनाची शुद्धी करण्याचं सामर्थ्य तिच्या गोमूत्रामध्ये दटले. पण आता आम्ही सगळे फॉरवर्ड झालो, त्यामुळे आम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. म्हणून सांगण्याचा समग्र भाग अशा स्वरूपाचा. अरे जिथं नुसतं गायीचा हंबर जिथं येतो तिथं ओंकाराचा असलेला प्रणव तिथं मूर्तिमंत जागा असतो. लक्षात, मूर्तिमंत जागा असतो. म्हणजे दीर्घ श्वास काय असतो, फक्त गायीच्या तोंडाला असं हात लावून पहा. दीर्घ श्वसन काय असतं, भाता भरणं काय असतं छातीचं. आपलं नुसतं फासफूस वर्ष. म्हणून 7 असलेल्या गोष्टीचा कारखाना आहे मूर्तिमंत. गाय म्हणजे 7 गोष्टींचा, 7 गोष्टी सहज लिहिल्या मिळतात. एक गोमय आहे म्हणजे शेण, त्याच्यानंतर गोमूत्र आहे, त्याच्यानंतर तिची असणारी कातडी आहे, त्याच्यानंतर तिच्यापासून मिळालेलं संतान म्हणजे बैल आहे. बैल आहे गायीपासून मिळाले. तिचं असलेलं दूध आहे,
तिचं असलेलं तूप आहे, ह्या सगळ्या गोष्टी अशा सातत्याने जगाला देणारी ही गोमाता तुमच्या माझ्या देशाची माता आहे. ती देवाला प्रिय आहे, ती संतांना प्रिय आहे. आणि म्हणून संतांचं संतत्व सांगताना सुद्धा संत मला गायी सारखेच राखतात, तुकोबारायांनी वर्णन केलेलं तुका म्हणे वत्स धेनू वेचे चित्ती तैसे मज येते सांभाळी. संत महात्मे मला कसे सांभाळतात? ठीक आहे, सांभाळणं संत महात्म्यांचं आहे, सांभाळिले अनाथा. पण कसं सांभाळतात हे सांगताना तुकोबारायांच्या पुढे दृष्टांत येतो, तो गाय आणि वासराचा येतो. गाय वासरू नका विसरू, लहानपणाच्या आपल्या गोष्टी. ठीक आहे, हे विसरल्यानंतर मग काय खरं नाही झालं, त्यामुळे आता असे दिवस आले. गाय वासरू होतं ना असं. तुका म्हणे वत्स धेनू वेचे चित्ती. धेनू कशाला म्हणतात? जी सवत्स आहे, जिला वासरू आहे तिला धेनू म्हणतात. आणि ती जरी डोंगरावरती चरत जरी असली तरी तिचं ध्यान मात्र वत्सावरती असतं. तसा महात्मा कुठे जरी असला ना, आम्ही कुठे जरी असलो तरी आमच्यावरती त्यांची कायम नजर असते. याला तुका म्हणे वत्स धेनू वेचे चित्ती. त्या गायीचं वैभव वैशिष्ट्य जर सांगायचं म्हटलं तर ज्या गायीला वासरू आहे ती गायी चरताना सोडताना काय करत असते, अनेक जर गाय गोट्यामध्ये असते आणि एक सवत्स म्हणजे वासर असलेली जी गाय असते ती मुद्दाम म्हणण्यापेक्षा तिला पाय निघवतच नाही तिचा, ती पाठीमागे थांबते. पण मालक तिला काठी घेऊन बाहेर काढतो, चरायला गेलीच पाहिजे ना, ती चरायला गेली पाहिजे. परंतु अनेक 5, 10, 15 गाया असतील आणि जी सवत्स आहे तिला किती जरी ढकललं तरी सगळ्यांना जाऊन देते, ती शेवटी थांबते. आता दुसरी क्रिया असते, ज्यावेळेस रानात चारल्यानंतर मात्र घरी निघताना मात्र ती पाठीमागे नाही थांबत, ती सगळ्यांच्या पुढे असते. वासराला गरज माझी जास्त आहे ही जाणीव जिला असते तिला गाय म्हणतात. या देशाचे असणारे सरन्यायाधीश आता गेले 2 वर्षापूर्वी, चंद्रशेखर धर्माधिकारी, दादा धर्माधिकारी यांचे सुपुत्र, गांधीवादी नेते दादा धर्माधिकारी यांचे सुपुत्र चंद्रशेखर धर्माधिकारी म्हणले, मी माझा एक नातू होता आणि फार गोड नातू, तर मी सुद्धा म्हणे गाय पाळलेली होती. एक गाय होती त्यांच्या बंगल्यात आणि गच्चीवरून मी तर नातू माझा 7-8 वर्षाचा तो खेळताना पाहायचा. म्हणजे गायीच्या त्या वासराला कधीतरी असं साबण लाव, बाकीचं पाईप नळाचं पाणी सोड, आंघोळ घाल. गायीच्या त्या 2 पायामध्ये, गाय पण खूप छान होती, गरीब बिचारी गाय, त्या गायीच्या पोळीला हात लाव, त्या वासराशी बरोबर तिथं तो खेळत राहायचा. म्हणजे हे पोरगं सारखं गोठ्यातच जात आहे. म्हणून एकदा हाक मारली, जवळ त्याला बोलवलं, म्हणजे पप्पू वरती आहे. पप्पू वरती आला, गळ्यात पडला. म्हणले मी सहज विचारलं, म्हणजे पप्पू तुला मोठं झाल्यानंतर काय व्हायचंय रे? माझ्या मनामध्ये 1-2 प्रश्न होते की म्हणजे त्याला वाटेल की आजोबांसारखं सरन्यायाधीश व्हायचंय किंवा त्याच्या वडिलांसारखं वकील व्हायचे, त्याची आई डॉक्टर होती, मला असं वाटलं की आईसारखं डॉक्टर व्हायचं, असं काहीतरी तो म्हणे. पण म्हणजे त्या मुलाने मला उत्तर दिलं, ते सगळ्या समाज जीवनाला आत्मचिंतन करायला लावणार आहे. ते पोरगं म्हणलं, आजोबा मला आहे ना वासरू व्हायचंय. बालादपी सुभाषितम, लहान मुलाच्या मुखातून जर आला काही तत्व विचारता त्याला सुभाषित म्हणा. म्हणले बाळा तुला वासरू का व्हायचंय? त्याचं उत्तर त्यांनी फार गोड दिलं होतं. म्हणले आजोबा वासरू झालं ना की आईजवळ थांबता येतं, गाईजवळ थांबता येतं. मग माझ्या लक्षात आलं की माझी सून सकाळी जी बाहेर पडते, मुलगाही बाहेर पडतो, सूनही बाहेर पडते उद्योगधंद्याच्या निमित्ताने, ती फार संध्याकाळी येतात. मुलगा झोपून गेलेलं असतं आणि मुलगा सकाळी उठायच्या ते निघून जातात. शनिवार रविवार शिवाय त्यांची गाठच पडत नाही. ही आपली असणारी भावनिक भूक भागवण्यासाठी मुलाने कुठलीच तक्रार केली नव्हती, पण प्रश्न विचारला त्यावेळेस ते उत्तर देते की मला वासरू व्हायचं.
मला वासरू व्हायचंय, कारण की वासरू आणि गाय इतकी जवळ असते, इतकी जवळ असते, आणि नुसती जवळ नसते, पराकोटीचा असलेला परतत्वाचा स्पर्श असतो, आणि तिने चाटलेलं पाहिल्यानंतर अंगावरती रोमांचाचं रान उभं राहतं. नाथा नकारे अंतर, नाथा नकारे अंतर तुझ्या कासेचे वासर, नाथा नकारे अंतर तुमच्या काशेचे वासर, ज्याच्यावरती हा सगळा पिंड पोचला जातो आणि समग्र जीवनच त्याच्यावरती अवलंबून आहे, म्हणून तुमचा अभेर नको. निवृत्तीनाथांच्या समाधीचा भाव सांगण्याची समग्र भूमिका अशा स्वरूपाची की जी जीवन इतकी इतकी देह वेगळे आहेत पण आत्मतत्व एकच स्वरूपाचं असतं, तिला गाय वासरू म्हणतात. आणि म्हणून नामदेव महाराजांनी काय, सगळ्या संत महात्म्यांनी काय तो ऋणानुबंध किंवा ते नातं सातत्याने सांगितलं. तसा हा परमात्मा गायीच्या रूपाने किंवा गायीच्या रूपकातून तुकोबारांनी प्रविष्ट केला. आम्हा घरी एक खात्यापित्या घरी दिली पोरगी असं म्हटलं जायचं, आताच खात्यापित्या वेगळं आहे. ज्या घरी दूध दुभतंय त्याला म्हणायचं खात्यापित्या घरी. म्हणून शास्त्रांनी सांगितलं की विनागोरस को भोजनेषु, अरे ज्या जेवणामध्ये गोरस नाही म्हणजे दही दूध तूप यापैकी एकही पदार्थ नाही ते भोजनच नाही. पिझ्झा बर्गर गेलं मग ते उडत. लक्षात घ्या, पोळी खायची असते, पोळी पुन्हाच खायची नसते. तूप तसं पचत नाही म्हणून पोळीचा आधार घेऊन तूप खायचं असतं. लक्षात, तुपासाठीच पुरणपोळी केलेली असते, पुरणपोळी खायची नसते. खरं पुरणपोळी आपल्याला तूप नीट खाता यावं, त्याच्यात अर्धा चमचा म्हणलं कशाला करायची एवढी पोळी. तो भाग वेगळा, परंतु सांगण्याचा भाग अशा स्वरूपाचा विना गोरस को भोजनेषु, जर ज्या भोजनामध्ये गोरस नसेल, गोरस म्हणजे त्याच्यामध्ये दही दूध तूप याच्यापैकी एखादा पदार्थ नसेल, ते कुठलं जेवण, त्याला कुठलं जेवण म्हणावं. विना गोरस को भूतेषु, भूतेषु म्हणजे तो राजा, भूपेतेषु. अरे जर बळ नसेल हातामध्ये, भाऊमध्ये जर बळ नसेल त्याला राजा कसा म्हणावं. आणि त्या भाऊमध्ये बळ येण्यासाठी दही दूध तूप जर नसेल तर त्याला बळ कसं येईल, त्याला बळ कसं येईल. विना गोरस को कामणीषु को कामिनीषु, सौंदर्य जर आणायचं असेल, सौंदर्य शरीरामध्ये प्रविष्ट करायचं असेल तर दही दूध तूप खाल्लेलं कळतं लगेच चेहरा. लक्षात घ्या, लगेच तेच कळतं. मालट्याचं कळतं काय गंभीर नका म्हणून सांगतो, लगेच कुठेतरी डाग इकडे तिकडे पडलेलीच असतात. पण गाईचं तुपाचं ज्यांनी सेवन केलेलं आहे त्याचं तेज न सांगता कळतं. लक्षात घ्या, न सांगता कळतं. सौंदर्य पाहिजे असेल तर या असलेल्या पदार्थाच्या शिवाय तुम्हाला सौंदर्य कसं येईल. बाहुबळ पाहिजे असेल तर तुपाशिवाय तुम्हाला बाहुबळ कसं येईल. बिना तुपाचा पहिला कोण झाला तो सांगा, कुठल्याही देशात नाहीच झालेला. तेच जेवण यथार्थ. म्हणून वरून तुपाची धार पडल्याशिवाय जेवणही भोजनही पूर्ण होत नाही. लक्षात, प्रसादही पूर्ण होत नाही. पुन्हा महात्म्याचं सांगितलं जातं की तूप कमी पडलं तर म्हणे चंद्रभागेमध्ये ते कोणाच्या महाराज
कोणाच्या बाबतीत घडलेलं नाही, दुसरे शिरवळकरांचे. तूप कमी पडलं तर म्हणले जा चंद्रभागेवरती जा. बादली घेऊन अहो मग चंद्रभागेत पाणी आहे, तूप पाहिजे, साजूक तूप. नाही म्हणले जा. आम्ही चंद्रभागेतलं पाणी आणलं, महात्म्याच्या असलेल्या सामर्थ्याने त्या पाण्याचं तूप झालं. नाही, तीच मुळामध्ये तुपासारखी. नजर आपल्याला नाही तो भाग द्या सोडून. आपल्याला अमंगळ वाटते, आपल्याला ती कधी दूषित वाटते, म्हणून संतांनी जरा मधलाही मार्ग काढला. अवघीच पापे गेली दिगंतरा, चंद्रभागा डोळा देखील नुसतं बघा, मला नाही स्पर्श करायचा. आपल्याला असे आपल्या हिताचे बरीच प्रमाण सापडतात आपल्याला. कशाला अनुभव करायचे, नुसती चंद्रभागा डोळा देखील. अपवाद ज्यावेळेस असतो, अडचणीतल्या सवलतीत गोष्टी दिलेल्या कधी वापरायच्या नसतात, लक्षात घ्या. कधी पण आपल्याला काय घाई असो नसो, आपल्याला ती प्रमाण आपण बरोबर लावून घेतो. चालेल, सांगण्याचा मुद्दा अशा स्वरूपाचा, विना गोरस को कामिनीशु. सौंदर्य जर तुम्हाला पाहिजे असेल तर ते गोरसाशिवाय तसं मिळेल. आणि विना गोरस को द्विजेशु. द्विज म्हणजे ब्राह्मण, आणि ब्राह्मणाचा तिथे कंसामध्ये अर्थ दिलाय की वाणी. वाणी जर पवित्र करायची असेल तर ही आहार शुद्धी तुमच्या जीवनामध्ये आलीच पाहिजे. त्याच्याशिवाय वाणी तेज कशी होईल, त्याच्याशिवाय वाणी तेज कशी होईल. वाणीला तेज येण्यासाठी गोरसच, भाऊमध्ये बळ येण्यासाठी गोरसच, भाऊमध्ये सामर्थ्य येण्यासाठी गोरस, सौंदर्य प्राप्त करून घ्यायचंय, ह्या तर गोष्टी लागतातच ना आम्हाला. आणि भोजन आहार तर आम्हाला नित्य घ्यायचा आहे, तो गोरसाशिवाय परिपूर्ण होऊ शकत नाही. इतकं ते व्यापून असलेलं जीवन. मग अशी मला एक थोडं काही गोष्टी सुटल्या की गायीला थोडं काही दिलं, गायीला थोडं साध्या गोष्टी दिल्या, किती भारी वस्तू देते. गायीला गढूळ पाणी दिलं, ती गोमूत्र देते. गायीला टाकलेला भाजीपाला दिला, चांगलाच गोरस द्यावा, चांगला तिला गोग्रास द्यावा, त्याच्याबद्दल वाद नाही. परंतु दिलं काही, अरे प्लॅस्टिक सुद्धा खाणारे, कचरा खाणारे, तरी सुद्धा दूध चांगलंच. तसं सुद्धा परमात्मा जर गाय असेल तर परमात्म्याला सुद्धा काही हलक्या गोष्टी दिल्या तरी तो मोठा देतो. अशी एक संगती आपल्याला लावता येईल. सकाळीच काकडा करून आलोय आपण सगळे, मुष्टीभर पोह्यासाठी. पोहे एकदम असे सिलेक्टेड नव्हते. सुदामदेवांच्या पत्नीने 3 घरी मागून आणलेले ते पोहे होते. आणि दाते फार फार मोठे दाते, असे उदार दाते नव्हते. जे चाळून खाली राहिलं होतं ना, ते बाईला दिलं होतं. आणि ते 3 मुष्टी पोहे घेऊन हा त्याच्या भेटी लागी गेला, आणि त्या पोह्याच्या बदल्यामध्ये 1 तोळा दिला, काही 1 ग्रॅम दिला. अरे मुष्टीभर पोह्यासाठी गाव सुवर्णाचा दिला का. म्हणून गायीची आणि भगवंताची अशी संगती आपल्याला लावता येईल. टाकाऊ पदार्थ अजून, अरे तोच भगवान बोलतो ना, पत्रम पुष्पम फलम तोयम. पान फुल कसलंही पाणी मला समर्पित केलं, बस हे भजावया मीच केवळ, हे फक्त निमित्त आहे. मला तेवढं द्या, पान द्या. बरं, पान देताना सांगितलं नाही मला ते नागिनीचंच पान पाहिजे, बेलाचंच पान पाहिजे. पान कोणतंही, अगदी बेशर्माचं द्या, फक्त बेशर्म होऊन देऊ नका. पान कुठलंही, फळ कोणतंही, तिथं नाव नाही सांगितलं, फक्त सर्व नाम सांगितलं. विशेष असं नाम सांगितलं नाही की मला सफरचंदच पाहिजे, आपल्याला तेच लागतं, असं अजिबात नाही. मला अक्रोडच लागतं, अजिबात नाही. पत्रम पुष्पम, कोणतंही फुल, फलम तोयम. आणि ह्या गोष्टी जर नसल्या तर कोणतंही पाणी, ते गंगेचंच पाहिजे असं नाही, तुमच्या विहिरीचं, तुमच्या तिथल्या नळाचं, 3 दिवस शिळ असलेलं कसलंही पाणी, हे मला दिलं की मी प्रसन्न होतो. जसं गायीला काही द्या ती प्रसन्न होते, तसं भगवंताला काही द्या प्रसन्न होतं. गायीत आणि हे त्याच्यामध्ये असलेलं साधर्म्य, भगवंताचा एकही अवयव आणि त्याचा तळपाय सुंदर. आधारम मधुर याच्यामध्ये 48 तत्व सांगितले. त्याचं सगळंच मधुर आहे, हिचं सगळंच मधुर आहे. म्हणून दोघांमध्ये ही साम्य स्थळ आहे, ही साम्य स्थळ आहे. नामा म्हणे गाय पंढरी
नामा म्हणे गाय पंढरीशी आहे. पुढे पापियानं साहेब पाठी लागेल. पापियानं साहेब पाठी लागेल. जरा थोडी शिंग मारते ती. सांगण्याचा समग्र भाग अशा स्वरूपाचा की आपण अशीच एक रूपकाची भूमिका घेतो की देव अशा गायीच्या रूपाने तुकोबारायांनी या ठिकाणी प्रकट केला. प्रासंगिक कीर्तन असलं थोडी अशी गडबड होते. आम्हा घरी एक गाय दुभत आहे, दुभत्या स्वरूपाची गाय, ब्रह्म रसाचं असलेलं दूध देणारी. आता ज्ञानोबा कौतुक करताना बोलतात ना, महाराज बोलतात की तैसे वत्स करुणी पार्थाते दुभिन्नली जगापुरते श्रीकृष्ण गाय. काय सुरुवात केली? उपनिषदाच असलेलं उपनिषद रूपी असणारी गाय. तैशी दुभिन्नली जगापुरती श्रीकृष्ण गाय. आता हे गडबड होते कधी कधी असं मतलब एखादी सुरुवातीचं तोंड राहिले. हा तैसे दुभते करुणी तैसे वत्स करुणी पार्थाते. हा तैसे वत्स करुणी पार्थाते दुभिन्नली जगापुरते राहिले. आता काहीतरी असं होते अगदी तोंडासमोरची ओळी. तर गीते नावाचं गीतेचे दुभते वत्स करुणी पार्थाते दुभी. हा आली आता बरोबर आहे, अजिबात चूक नाही. 7 महिने शिकाय बसले, अभ्यासच नाही ना मध्ये. आणि नेटवरती काय होत नाही ना ते लेक्चर, ते बरोबर होत नाही. ऑनलाईन नाही एवढं चालत. ते असं बरोबर असतं, समोरासमोर असलं की लेक्चर चांगले होतात. त्याने आता आपण समोरासमोरच नाही ना. आता कुणाला सांगायचं आपलं बघा वाचलं तर वाचलं, नाही तर बाहेर असलं मग हार लावून असतो ना दररोज आपण रपाट आणि आपला हरिपाठ असं जरा कधी कधी होतं. असू द्या. गीतेचे दुबते वत्स करुणी पार्थाते दुभिन्नली जगापुरते श्रीकृष्ण गाय. गीतेचं दुभत आणि अर्जुन नावाचं असलेलं वासरू करून भगवंत नावाची श्रीकृष्ण नावाची गाय सगळ्या जगाला तिने दूध दिलं, सगळ्या जगाला दूध दिलं. आणि म्हणून निमित्त अर्जुनाचं आहे. परंतु त्या असलेले हा देश स्तन्य प्याला. किती गोड शब्द आहे. हा देश स्तन्य प्याला गीताख्य अमृताचे, हा चंद्र सूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे. गीतेचं अमृत पिऊन हा पोचलेला देश आहे. आणि म्हणून सर्वोपनिषदो गावो. ऐका, फार वेगवेगळ्या संकल्पना वापरलेल्या आहेत. हा शास्त्राचा गोड सिद्धांत आहे. सर्वोपनिषदो गावो, सगळी उपनिषद जणू काय एक गाय. सर्वोपनिषदो गावो दोगदा गोपाल नंदना, त्याचं धार काढणारा कृष्ण परमात्मा. उपनिषद नावाची गाय, दोगदा गोपाल नंदना, पार्थवत्स सुधीर भोगता. आणि पार्थ त्या दुधाचं प्राशन करणारे अर्जुन व्हा. अहो अर्जुनाची रसपांती परिसनिया योग्य होती. त्या गायीजवळ गाय कोणालाही जवळ करत नाही, म्हणून हातावर असावी लागते गाय ना. काही गाय अशी खडूस असले की गाय पाना चोरते. परंतु ही गाय मात्र इतकी गोड स्वरूपाची, इतकी भोळी स्वरूपाची, कोणतंही वासरू जरी गेलं तरी ती पाहणा चोरत नाही. पाहणा न समाये त्रिभुवनी. अरे त्रिभुवनाला पुरून उरतो, कुणी तिच्या जवळ जावं. एकच वासरू तिला नाही. आपल्याच वासरासाठी, दैनंदिन जीवनातली गाय आपल्याच वासरासाठी फक्त ती दूध देते, इतर वासरांसाठी ती शक्यतो देत नाही. परंतु वत्स नाही गाय, वत्स नाही माय, भलत्या सवे जाय. कोणत्याही वासराने, कोणत्याही भक्ताने, कोणत्याही जातीतल्या, कोणत्याही धर्मातल्या, कोणत्याही दोषयुक्त असलेला अपिचेस्तो दुराचारो भजते मामनन्य भाग, भगवान त्या अर्थाने बोलतात. अशा स्वरूपाने कुणीही घेऊन तिला गेलं तरी त्याचं पोषण आणि भरण होतं. अशा स्वरूपाची तुकोबारायांची भाषा आहे. अशी अत्यंत दयाळू असलेली, दयाघन असलेली, करुणावान असलेली गाय आमच्या घरी दुभते. आम्ही तिला बांधून ठेवलं. तुकोबाराय बोलतात आम्हा घरी एक गाय दुभत आहे. एक या शब्दाचा अर्थ एकच परमात्मा. एको देव सर्वभूतेषु पुरा, सर्वव्यापी सर्वभूतांतरात्मा, कर्माध्यक्ष सर्वभूतादिवासा, साक्षी चेताम केवलम निर्गुणश्य. असं गायांची खिल्लार असावी, गायांचा कळप असावा, असा कळप शब्द वापरलाच नाही तुकोबारायांनी. आम्हा घरी एक परमात्मा एकच आहे. परमात्मा नावाची एक गाय दुभत आहे, सातत्याने दूध देते. हे विश्व निर्माण झाल्यापासून सगळ्यांचं भरण पोषण करते. पाहणा न समाये त्रिभुवनी, त्रिभुवनामध्ये तिचा पाहणा सगळ्यांना देते. आणि तो न समाये या शब्दाचा अर्थ सगळ्यांना देऊन तो शिल्लक राहते. अशा स्वरूपाचं तिचं दायित्व आहे. महाराज त्या गायीचं नाव काय, ती कोणत्या रंगाची, अभंगाचं दुसरं चरण.
सावळी सावळ्या वानाची. नाव तिचं नाव श्रीधर आहे. सावळे म्हटलं की लगेच आपल्याला परमात्म्याचं स्वरूप आठवतं. म्हणून सांगण्याचा भाग अशा स्वरूपाचा, रूपक गायीचं आहे आणि सांगणं देवाच्या बद्दलच आहे. सावळा आहे परमात्मा. सावळा हो हरी सावळा हो, मदन मोहन हरी गुण गोवळा हो. परमात्मा सावळा रंग म्हणजे नेमका कसा, काळा पण नाही आणि पांढरा पण नाही. काळा आणि पांढरा या दोन्हींच्या मधला जो असतो ना, तो सावळा असतो. आता जो बावळा असतो त्याला नाही कळणार सावळा काय. म्हणून त्याची असलेली सगळी पूजा पाहताना ज्यावेळेस दह्या दुधाचा अभिषेक केला जातो आणि पूर्ण ज्यावेळेस असं सचैल स्नान होतं भगवंताचं, त्याची असणारी एकदम काळी मूर्ती, कृष्णमूर्ती होय गे कळू आली सोय गे, पण असा असलेला काळा आणि त्याच्यावरून दही दुधाचे असलेले ज्यावेळेस अभिषेक होतो, स्नान होतं, त्यावेळेस त्याचा जो असलेला पांढऱ्या आणि काळ्याच्या मधला जो रंग आहे तो सावळा. म्हणजे ही कोणती गाय, म्हणजे सावळ्या रंगाची. गायीचे आता आपण पाहिले तर अनेक रंग आहेत आणि त्या रंगावरती सुद्धा तिच्या दुधाची महत्ता असते बरं. म्हणजे काळ्या रंगाच्या गायीचं दूध पिलं की म्हणजे वात क्षमन होतं, वाताचं क्षमन होतं. तांबड्या गायीचं दूध घेतलं की म्हणजे त्याची पित्त क्षमन होतं आणि पांढऱ्या गायीचं दूध पिल्यानंतर कप क्षमन होतं. आता तुम्ही कसं काय लक्षात ठेवलं, काही सांगा, आम्ही बरोबरच म्हणू असं नाही. पांढरा कप असतो ना, कप खोकला वगैरे, तर पांढऱ्या गायीचं दूध पिल्यानंतर कफाचं क्षमन होतं. त्याच्यानंतर काळा म्हणजे वातच भरतो आपल्याला, ते काळ्या गायीचं दूध आणि वाताचं क्षमन होतं. आणि तांबडी गाय पित्त जो प्रकोप होतो, तांबडा रंग हा काय तो प्रकोपाचा आहे, व्यग्रतेचा आहे, क्रोधाचा आहे आणि त्याने जे चित्त उसळलं जातं तो चित्ताचा. वात पित्त आणि कफ या तीनच असलेल्या प्रकृतीचा आपला सगळा बॅलन्स व्यवस्थित असला म्हणून 3 गायांची दूध प्यायची वगैरे काही नाही. आणि बाकीच्या रंगाचे त्या गायांचं काय, त्यांचं मला माहित नाही. पण ह्या 3 गायांच्या असलेल्या दुधाची वेगवेगळ्या स्वरूपाची महत्ता, तिचा रंग सुद्धा वेगवेगळ्या स्वरूपाचा. पण परमात्मा सुद्धा तसा अनेक रंगाने तो नटलेला आहे, अनेक रंगाने नटला. तो कधी नीलवर्ण झाला, तो कधी श्यामवर्ण झाला, तो कधी पांडुरंगाचा पांढरू झाला म्हणून तो पांडुरंग झाला, पांडुरंग झाला. श्रीनाम लक्ष्मी, लक्ष्मीचा रंग ज्याच्यावर उमटला नाही, लक्ष्मी ज्याच्या रंगामध्ये रंगली म्हणून तो श्रीरंग झाला. श्रीरंग या शब्दाचा अर्थ लक्ष्मीच्या रंगात नाही रंगायचं, लक्ष्मी ज्याच्या रंगामध्ये रंगली. ज्ञानदेवी रम्य रमले समाधान, हाईचे चिंतन, जसं समाधान त्याच्या समाधानच तिथं रमलं जातं. ज्ञानदेवी रम्य रमले समाधान, समाधान रमलं, ध्यानात येतंय ना, समाधानच देवामध्ये रमलं जातं. इतका परमात्मा सुखदाता आहे, इतका परमात्मा सुखदाता आहे. तसं लक्ष्मी ज्याच्या रंगामध्ये रंगली, लक्ष्मी चंचल आहे म्हटलं जातं, पण चंचल असणारी त्याच्याशिवाय राहूच शकत नाही, इतका तो रंगवान आहे, इतका रंगवान. म्हणून सावळ्या रंगाची असलेली ही गाय कृष्णरूपी गाय. नाव ते श्रीधरा, श्रीधराची व्याख्या आलेली, श्रीधराची व्याख्या आली. जो चित्ताला त्याच्याजवळ धरून ठेवतो तो श्रीधर, जो चित्ताला त्याचा रंग देतो तो श्रीरंग, जो पवित्र कार्य करायला कारणीभूत होतो किंवा तशा स्वरूपाची सामर्थ्य आणि बुद्धी देतो म्हणून तो श्रीकर आहे. परमात्म्याला श्रीकर म्हणतात, परमात्म्याला श्रीधर म्हणतात, परमात्म्याला श्रीरंग म्हणतात. ह्या या नावांनी तो नटलेला. नाव ते सावळी, काय रंग, वान ते सावळ्या वानाची, नाव ते सावळी, रूप ते नाही, वान ते सावळी, नाव ते श्रीधरा, सर्व वसुंधरा, चौदा भुवने, 14 भुवनातल्या असलेल्या सगळ्या जीवांना पोचणारा परमात्मा. काहींची रानं ठरलेली आहेत, त्याच रानामध्ये ती गाय असते आणि अशी रानं सुद्धा राखीव ठेवलेली होती. या देशातल्या प्रत्येक गावाला रान होतं गायांसाठी ठेवलेलं, ते गाय रान. आता बरेच बैल मध्ये घुसल्यानंतर ती गाय रान अशी गायरानावरती किती देश पवित्र आहे लक्षात घ्या. गायीची इतकी दखल या देशाने घेतली, इतकी राजे रजवाड्यांनी घेतली, इतकी साधू संतांनी दखल त्या गोमातेची घेतली. आता मुळामध्ये गायरानं जरी असली तरी गाय पण राहिले नाही. आणि अशा भयानक कालखंडामध्ये म्हणजे बापूंनी केलेला हा प्रयोग म्हणजे वादळात दिवा लावायचा आहे, लक्षात घ्या, वादळात दिवा लावायचा. आणि तिच्यातून काहीतरी मिळावं असं नाहीये. अरे तिची सेवा इतकी शतपटीने काही देते. त्या कोंडवळे गावाच्या जवळ, आपल्या शेडगेवाडी मुठ्याच्या जवळ ते पोपटी सर म्हणून त्यांनी सुंदर त्यांचा पण गायचा सप्तगोमा असं मंदिर गायांचंच तयार केलेलं.
फार सातत्याने प्रयोग करतात, सातत्याने. नाही म्हणजे हिच्या कृपेने महाराज काही कमीच पडत नाही. अगदी गायीच्या शेणापासून सगळ्यांना म्हणे रोजगार दिला, फार कमर्शियल वागतात असं पण काही नाही. म्हणजे समाधान इतकं मिळतं तर म्हणले त्याची तुलना मी कशाबरोबरच करू शकत नाही. गेलं की त्यांचा वासच गायीच्या सगळ्या शेणामुताचा नाही, त्यांच्याजवळ उभं राहणं सुद्धा एक आनंद असतो. लक्षात घ्या. पोपटी सर म्हणून आहे, जा तुम्ही जवळ शेडगेवाडी आपल्या सागर सरांची. काय देते सेवेतून, काय देते याचं चिंतन मी मागे एकदा मांडलं होतं. एवढंच मांडायचं आणि थांबायचं. 11:30 वाजले. बापू म्हणले निवांत होऊ द्या. सगळेच निवांत होते म्हणजे निवांत होते, करायचं नाही. यजमान म्हणतच असतो निवांत होते, तुम्ही टेन्शन नका घेऊ. हा नाही 12 आहे, 12:30. 12:30 वाजले, संपली ना वेळ. मी म्हणते 12:30 म्हणजे आता बरं झालं असतं, कुठे नाही झालं. 12:40 10 मिनिट वाढले, पुन्हा मीटर पडत राहतात. 5-10 मिनिटातच मग आता थांबलंच पाहिजे. तेवढा एक दृष्टांत देऊ आणि थांबू. त्या लोणावळ्याजवळ छाबरिया परिवार होता, जैन समाजाचे. आणि दोघंही आई वडील आणि त्यांचं दोघांचं आई वडील आणि ते दोघं जण पती पत्नी. फार सदन कुटुंब, लक्ष्मी पाणी भरणं अशा स्वरूपाचं ऐश्वर्य. आणि उद्योगपती होते त्यामुळे फिरायला लागायचं सतत. बाहेर दौऱ्यावरती 10-15 दिवस, पुन्हा परत 1-2 दिवस यायचं, पुन्हा फिरायचं. पण ते इतके दानधर्म करणारी तो परिवार होता. सगळी घरातली सत्शील धार्मिक अशी स्वरूपाची ती माणसं. 71 मध्ये रसधारा नावाचा एक ग्रंथ आला होता. त्याच्यामध्ये अमृतानुभव त्या खेर यांनी लिहिलेले होते. त्याच्यातली ती एक गोष्ट होती, तेवढ्यानी एवढं तर एवढ्यानी केवढं. असे जरा लक्ष दिलं तरच इन लक्षात नाही, कारण लक्ष देणार नाही ती गोष्ट. तेवढंच सांगायचं आणि थांबायचं. ते बाहेर वगैरे उद्योग व्यवसायाच्या निमित्ताने जायचं. घर अत्यंत धार्मिक होतं आणि त्यांनी आपली स्वतःची बाग, फार मोठा शेतीचा व्यवसाय वगैरे, बाकीचा सुद्धा मोठा व्यवसाय, सगळे लक्ष्मी पाणी भरत होते. आणि अशा उद्देशाने समाजाभिमुख असलेले व्यक्तिमत्व म्हणून त्यांनी एक विहीर सुद्धा गावासाठी खुली करून ठेवली. त्याच्यानंतर गाई वासरांसाठी, सगळ्या जनावरांसाठी एक पाणवठा वेगळा निर्माण केलेला गायीच्या जवळ. आणि त्यांची जी पत्नी होती त्या छाबरे यांची, म्हणजे सासू सासऱ्यांची सेवा करायची, सातत्याने ध्यान धारणा वगैरे ह्या त्या गोष्टी असायच्या. परोपकारी घर होतं. मूलबाळ वगैरे आता काय नव्हतं, नवीनच हे झालेलं. पण इतकी सेवाभावी होती की आई वडिलांच्या सेवेसारखी सासू सासऱ्यांची सेवा. पतीच्या मतानुसार पतिव्रता ज्ञानोबरायांनी सांगितल्यानुसार तिची असलेली सगळी जीवनशैली. पण काय होतं, गच्चीमध्ये त्या बंगल्याच्या उभी राहायची. पाणवठा होता, त्याच्यानंतर गाई वस्त्रधार काय ते पिणारे, आणि जवळच विहीर होती. बाया माणसं यायची पाणी भरायला, त्याच्यानंतर गाई वासरे पाणी प्यायला यायची. त्यांच्याकडे पाहिल्यानंतर केस मोकळे सोडलेले वगैरे असायचे. आणि कधी कधी असं अमावस्या पौर्णिमेला हसायची खतखत आणि म्हणायची तेवढ्यानी एवढं तर एवढ्यानी केवढं. ती बाकीची लोक सुद्धा पाहायची, ती हसायची का आणि हे काय बोलते. लोक आपली पाणी भरायची. श्रीमंत माणसाला कोण विचारणार, मालकिनीला परत कोण विचारणार. सासू विचारायची काय म्हटली का आता, दंडाला असा खिसका मारायची, काय नाही म्हटले, जायची देवघरात बसायची, 3 तास ध्यानाला बसायची, परत उठायची नाही. 3 तास तिचं चाललेलं असं. मध्ये मग पुन्हा सासू विसरायची, विचारायची नाही. पण तिचं अवसं पुन्हा असं कधीतरी व्हायचं. आणि मग त्या सासूनी विचारलं तर काही सांगायची नाही, काय नाही काय नाही काय नाही. बरं वाक्य तेच असायचं, तेवढ्यानी एवढं तर एवढ्यानी केवढं. आणि मग त्या बाईच्या सासूने तिच्या नवऱ्याला सांगितलं, म्हणजे बाबा तुझी बायको मिळाली, आपल्या घराचं भाग्य उजळलं, फार चांगली आहे, फक्त ये तिची खोडे बाबा. म्हणजे काय खोडे आहे सांग ना मला. नाही म्हणजे विहिरीवरती बाया माणसं पाणी भरायला आलेली असतात, गाया वासरं पाणी पितात, गच्चीत ही उभी राहते. सारखं नाही कधी कधी होत, पण महिन्यातून एकदा दोनदा तरी ती म्हणते त्यांच्याकडे बघून, खतखत हसते आणि म्हणते तेवढ्यानी एवढं तर एवढ्यानी केवढं. विचारलं तर सांगत नाही, हे केवढ्याला पडायचं. तू एकदा बाबा विचार काय नेमकं येते, मला सांगत नाही, तुझ्या बापाला सांगत नाही, बाकीचं सगळं ऐकते. म्हणजे मला हे मागं सांगायचं ना. मग एकदा तो एकांतामध्ये होते, म्हणजे एक मला वचन दे. म्हणजे वचन काय द्यायचं, तुमच्या वचनाच्या पलीकडेच नाही तर वचन काय द्यायचं. नाही म्हणजे एक विचारणार आहे, त्याचं उत्तर दिलंच पाहिजे तू. म्हणजे देणार, बोला. नाही म्हणजे मी ऐकलं नाही, पण आई सांगते की तू म्हणते की ते पाणी पितात, ते गाई वासरं, माणसं पाणी भरतात, बाया माणसं पाणी भरतात, त्यांच्याकडे पाहून तू खतखत हसते आणि म्हणते की तेवढ्यानी एवढं तर एवढ्यानी केवढं. काय नेमकी भानगड.
नाही कशाला सांगायचं, तुला सांगितलं होतं ना, आता 12:30 वाजून गेले. सांग पटकन 5 मिनिटात काय नेमकी गडबड आहे कळू द्या मला. जिज्ञासा निर्माण झाली, क्युरिओसिटी निर्माण झाली. म्हणले असं आहे की देवाच्या कृपेने मला म्हणले मागचे जन्म कळतात. म्हणले मागच्या जन्मामध्ये मी एका शेतकऱ्याची धर्मपत्नी होते. म्हणजे शेतामध्ये घरापासून आमचं शेत 3 किलोमीटर अंतरावर होतं. मागच्या जन्मातलं आठवतं. आणि म्हणजे उन्हाळ्याचे दिवस होते. आम्ही दोघंही उभयता नांगरण्यासाठी गेलो, शेतात काम करण्यासाठी गेलो. ऊन इतकं प्रचंड होतं की पाणी आणलेलं सगळं पिऊन संपवलेलं होतं. भोजन करायचं होतं पण पाणी नव्हतं. म्हणून मला पतीने सांगितलं की घरी आता भाकरी आणलेल्या आहेत, घरी जायचं, ते सगळं पाणी घरी जायचं जेवण यायचं, वेळ खूप जाईल, त्याच्यापेक्षा मी अजून जरा काम करतो, तू एवढं कर की घरी जा आणि कळशी पाण्याची भरून घेऊन ये, तू पण पाणी पी आणि कळशी घेऊन ये पाण्याची. मागच्या जन्मातलं सांगते ती. तर म्हणले मी घरी गेले, पाणी ग्रहण केलं, पाणी प्राशन केलं आणि नंतर म्हणले एक कळशी घेऊन मी निघाल्यानंतर झालं काय, आमच्या शेताच्या खालच्या बाजूला आंब्याच्या झाडाखाली गाय व्यालेली होती. आणि माझ्या डोक्यावरची कळशी पाहिल्यानंतर गायीने हंबरडा फोडला. व्यालेल्या गायीला प्रचंड तहान लागते, भूकही लागते, पोट सगळं खाली झालेलं असतं. म्हणले मी जवळ गेले आणि आता मोठं असं पसरट पात्र तर नव्हतं आणि कळशीमध्ये तिचं तोंड झालं नव्हतं. तिने आ केलं, मी पाणी ओतलं. गाई बरंचसं सांडत होतं पण गाई ती पाणी पित होती. असं करता 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 माझ्या अर्धी कळशी जवळजवळ खाली झाली. आणि मग मी निघाले, म्हणले की वरती द्यायचंय ना पतिराजांना. असे निघाल्याबरोबर तिने माझ्या म्हणजे साडीला तोंडाने धरलं. म्हणजे अजून तिला तहान तिची क्षमली नाही, लक्षात घेतलं. परत मी हळूहळू पाणी ओतलं. थोडा तरी घोटभर ठेवायला पाहिजे होता, अर्धा तांब्या तरी, पण माझ्या लक्षातच आलं नाही. तिची तहान प्रचंड होती म्हणून सगळीच राहिलेली अर्धी कळशी सुद्धा तिच्या मुखात घातली आणि सगळं पाणी संपलं. हे गायीच्या पण ध्यानात आलं आणि कळत नकळत त्या व्यालेल्या गायीला प्रदक्षिणा झाली आणि मी रिकामीच कळशी घेऊन वरती गेले शेतात. माझ्या पतीने सांगितलं, ए पाणी घेऊन आण तांब्याभर. मी अशी रिकामी कळशी हलवली, अशी पाणी नाही. म्हणजे पाणी घेऊन तू येताना पाणी कुठं, म्हणजे गायीला पाजलं सगळं. एक तर ऊन आणि तापलेलं, तहान इतकी भयानक, परत पाणी आणणं शक्य नव्हतं. हातातलं रुमणं घेतलं, फेकून मारलं मला. त्यावेळेस माझ्या कपाळावरती बसलं आणि तिथंच मी गतप्राण झाले. मागच्या जन्मात ती माझी गायीची सेवा वाया गेली नाही. एका चांगल्या कुळामध्ये मी जन्माला आले, माऊलींच्या भाषेत आणि भगवंताच्या भाषेत. सुचिनाम श्रीमताम घे योग भ्रष्टो जायते. एका चांगल्या कुळामध्ये एक चांगले आई वडील मिळाले, मला परमार्थ साधना मिळाली आणि तुमच्यासारखं घर मला मिळालं, ते सुद्धा धार्मिक मिळालं. तिथं सुद्धा माझ्या साधनेला कोणताही खंड नाही, खूप साधनेला पोषक वातावरण मिळालं. आणि ही सगळी त्या गोमातेची पुण्याई होती. एक कळशी तिला पाजली होती. ते मला आठवलं ना, तिला आठवायचं ना आपली सटकते, तसं तिला आठवलं ना, म्हणजे मला आठवलं की मग मी म्हणते एक कळशी पाणी पाजलं ते इतकं वैभव आलं, तेवढ्यानी एवढं. आणि आता आपलं घर, अख्खी विहीर खुली केली, अख्खा हौद गाईला खुला केलाय, आता केवढं होईल, तेवढ्यानी एवढं, आता एवढ्यानी केवढं. ढोबार त्रिभुवनी वाणते सावळी नावते श्रीधरा. सरे वसुंधरा, वसुंधरा पृथ्वी, वसुंधरा सवदा भुवने. वत्स नाही माय भलत्या सवे जाय. एकच वासरू नाही, सगळे तिचीचे.
एको देव सर्वभूतेषु गुणा अशा अर्थाने आपण घेतलं. आणि अवघी एकाचीच विण तेथे कैचे भिन्न भिन्न आंधळ्या पांगळ्याचा एक विठोबा दाता प्रसवला विश्वतोची, समग्र विश्वाला प्रसवला, जन्म दिला. म्हणून एकच असलेलं कुठलं तरी वासरू सिलेक्टेड नाही, तर सगळी तिची वासर आहेत. वत्स नाही माय भलत्यापाशी जाय, भलत्या कोणी कसाही असो. मगाशी श्लोक घेतला आपण की अपिचेस्तो दुराचारो भजते मामनंडे भाग, याती भलते नारी नर, या सगळ्या कोणीही यावं आणि कोणाच्याही बरोबर ही गाय आपला पाना द्यायला तयार आहे, पानात सोरत नाही. वत्स नाही माय भलत्या सवे जाय, कुरवाळी तोला आहे भाव भरणा. तिला नुसतं कुरवाळलं. कधी कधी गायीला कुरवाळायचं असतं, तिची अशी पोळी खाजवायची असते आणि तिच्या पाठीवरून हात जरी फिरवला तर बीपी कमी होतो. कारण की वशिंडामध्ये सूर्यनाडी असते, तिच्या असलेल्या दुधामध्ये सुवर्ण कण असतात. फक्त असं सोनं नाही मिळायचं गाळून मिळून. किशोरजी व्यासांनी कधी मी 20 वर्षापूर्वी त्यांची कथा ऐकली होती रमण बागला. म्हणजे डोळ्यावरती खूप प्रयोग केले मी. पंतप्रधानांच्या आता रामलीला आपला राम मंदिराचा शिलान्यास झाला, त्याचं सगळं नेतृत्व गोविंदगिरीजी महाराजांनी केलं. आणि त्यांनी म्हटलं की आता त्यांना ट्रीटमेंट किती ओळखी जगभरात. माझा डोळा स्वतःचा ते सांगत होते की म्हणे सगळे उपाय थांबले होते एका डोळ्यात. आणि मग एका आयुर्वेदाचार्यांनी सांगितलं की गोमातेचं जर साजूक आणि गावरान गाईचं साजूक तूप जर मिळालं आणि ते जर घातलं तर तो प्रयोग करून तपा. म्हणजे अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स मध्ये माझे असणारे शिष्यगण जिथे प्रयोग थांबलेले होते, तो प्रयोग मी माझ्या डोळ्यामध्ये गाईच्या तुपाचा केला. माझी नजर मला परत दिली, गोमातेने दिली. इतकं सामर्थ्य जिचं, इतकं सामर्थ्य, इतकं खूप अफाट संशोधन आपल्याही लोकांनी केलेलं. म्हणून तिच्या पाठीवरून फिरलेला हात वत्स कुरवाळणं चाललं होतं. आपण कधी देवाने आपल्याला कुरवाळावं. काय ऐसे पुण्य होईल गाठी, देवाचे पायी घालीन मिठी, तो मज कुरवाळील जग जेठी, दाटईन कंठ सदगदी. कधी तुकोबाराय बोलतात देवाने कुरवाळावं, पण म्हणले गायी आपल्याला नाही कुरवाळणार, आपण तिला कुरवाळावं. तिची असणारी पोळी, मानेची पोळी, तिला कधी हात लावून पहा. तिच्या पाठीवरून वशिंडावून हात फिरवा, सूर्यनाडी आहे तिच्या. आपला बीपी कमी. तिच्या नुसत्या कुठल्याही अंगाला स्पर्श करा, तिच्या मुखावरून हात फिरवा, तिच्या शेपटीवरून हात फिरवा. कृष्ण परमात्म्याला ज्यावेळेस पुतणीचं शोषण भगवंतानी केलं, त्यावेळेस गवळणींनी त्याला गायीच्या गोठ्यात नेला आणि गायीच्या शेपटीने त्याची दृष्ट काढली. त्याचा जन्मच मुळामध्ये गायीच्या गोठ्यात, त्याचं नामकरण गायीच्या गोठ्यात, ख्रिस्त जन्माला आला गायीच्या गोठ्यात. इतकं जर गोठ्यात होत असेल, ही गोठीतली गोष्ट आहे. आणि म्हणून आपण हे सगळं दर्शन बापू तुमच्यामुळे घडते. खूप म्हणजे एकदा 8-10 वर्षापूर्वी एकदा काय वासरू वगैरे, महाराज आमच्या घरी एक आनंदाची बातमी, आमच्या गायला वासरू झालं. मी कशाबद्दल हे सगळं बोलतो? मुलं बाळ झालेली माणसं सांगतात, त्याच्यात मुलगी झाल्या कोणी सांगत नाही तो. पण आमच्या घरी आलेलं वासरू हे माझ्या घरातलं सदस्य आहे, सदस्य आहे. अशा स्वरूपाची पराकोटीची प्रेमधारणा ज्यावेळेस गोमातेच्या विषयीची असते, त्यावेळेस ती कोणत्या रूपाने आणि काय पद्धतीने देईल हे सांगता येत नाही. ते शब्दातीत असतं, शब्दाच्या पलीकडचं असतं. लक्षात घ्या. राम कृष्ण की प्यारी माता, राम कृष्ण की प्यारी गैया, सारे जग की माता है, धर्म अर्थ काम मोक्ष की दाता भाग्य विधाता. काय होईल ते होईल, भाव मात्र फार गोड येते. पण राम कृष्ण की प्यारी गैया, रामाला ही जी प्रिय, जी कृष्णाला ही प्रिय, सारे जग की माता है, धर्म अर्थ और काम मोक्ष की दाता भाग्य विधाता. धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे चारही पुरुषार्थ जिच्या चारी पायांमध्ये सामावलेले की सगळं देते, सगळं देते. जागे आता 1 वाजले हो. मी 11:30 ते 12:30 डिफरन्स झाला होता. कृष्ण परमात्म्याला 11:30व्या वर्षी कंसाला मारतो. 11:30 वर्षाचं भगवंताचं वय. आणि त्यावेळेस तो कंसासारखे असलेल्या, चाणोरासारखे असलेल्या मल्लांना मारतो, पैलवानांना मारतो. काय कारण आहे? म्हणजे 1,500 गाया नंदबाबांनी खास कृष्ण आणि बलरामांसाठी ठेवलेल्या होत्या.
1,500 गायांचं दूध काढायचं आणि 500 गायांना म्हणे पाजायचं. दूधच गायांचं दूध गायांना पाजायचं, 1,500 काढायचं, 500 गायांना पाजायचं. आणि मग त्याच्यावर पुष्ट झालेल्या 500 गायांचं दूध काढायचं, 100 गायांना पाजायचं. 100 गायांचं दूध काढायचं, 50 गायांना पाजायचं. 50 गायांचं दूध काढायचं, 5 गायांना पाजायचं. आणि त्या 5 गायांचं दूध काढायचं, पद्मगंधा नावाच्या गायीला पाजायचं. आणि त्या गायीचं दूध कृष्णाने प्यायचं. कसली गाळणी, काय चाळणी नाही. हा भागवतातला सरळ सरळ इतिहास आहे. आणि म्हणून जो गायीवरती पोचला गेला, त्यांनी गायीची पूजा केली, त्यांनी गायीचा धर्म जागवला. आणि सगळं तत्वज्ञान उपनिषद गायीच्याच रूपाने सांगितलं, धर्म गायीच्याच रूपाने सांगितलं. गायीच्या पाठीमागे समर्थ पद्धतीने उभे राहिले आणि सगळ्या वासनांना सुद्धा गायांचंच रूप दिलं. कृष्णा थमाल रे, थमाल रे, थमाल आपुल्या गाई, आम्ही घालाशी जातो काली पिवलीले, पिवलीले गाय असे तहानेली, या गवल्याची गवली गाय पळाली. काल बलाचले, बलाचले, बलाच कलवस केला, तुम्ही सगळ्यांनी भाग भाग घेतला. मी गलीबले, गलीबले म्हणून पोटाचा घेतला. तू म्हणशील रे, म्हणशील रे, याला समजत नाही. कृष्णा थमाल रे, थमाल आपल्या गाई. कृष्ण म्हणे रे, उभी राज गोवड्या, तुझ्या गाई रे मी जवळवितो गड्या. नाही तरी रे गोपाळांच्या पाठवितो जोड्या. नावा म्हणे रे गोष्ट रोकडी पाही. कृष्णा थमाल रे, थमाल. इंद्राची पूजा बंद करून गोवर्धनाची पूजा गायांसाठी करणारा कृष्ण हा क्रांतिकारी ठरला, तो गोमातेच्या सेवेतून ठरला. आणि म्हणून त्याचे आपण सर्व उपासक आहोत. नाही करता आली सेवा तर जे सेवा करतात त्यांना तरी गोग्रास आपण द्यावा आणि त्या निमित्ताने आपण गोमातेच्या चरणी लागावं, तिची असलेली उपासना करावी. तिचे जे भक्त आहेत त्यांना सातत्याने सहकार्य करावं. शक्य नाही अलीकडच्या काळामध्ये, परंतु पुत्रपळ म्हणजे स्वानप्रेमी पण माणसं असतात, नाही असतात, ते पवित्र चांगलंच आहे. जर दत्तात्रयांची चेहरा असतात तर कशाला त्याला तरी. भूत दया गायी पशूंचे पालन, नुसत्या गायीच नाही सगळ्या पशूंवरती प्रेम करायला शिकवलंयच आपल्याला. परंतु ते गोमाता इतकी पवित्र, इतकी पावन. क्रम जर लावायचं म्हटलं तर तिथून सेवेला खऱ्या अर्थाने सुरुवात व्हावी. जाऊ द्या, आता खऱ्याच 2 मिनिटांमध्ये मी थांबतो आणि पुढचा भाग आहे. पुढचं काय चरण आहे? वाना ते सावळी वत्सनाई माय भरत्यापाशी जाय, कुरवाळी तो लाहे भाव भरणा. चौधारी क्षीर फार गोड आहे. अजून तर खूप चिंता आहे. चौधारी, तिला 4 स्तन आहेत, मग 4 धारा आल्या, मग त्या 4 वेदाच्या म्हणा, 4 वर्णाच्या म्हणा. 4 वेदाच्या धारा तिच्या 4 जी स्तन आहेत ती 4 जणू काय वेदाच्या आहेत, ती 4 वर्णाची आहेत, ती 4 पुरुषार्थाची आहेत. म्हणून चौधारी क्षीर ओळली आमूप. आणि या दुधावर कोण पुसलं गेलं, कोण तृप्त झालं? झाले सनकादिक शित्त मुनी. सनकादिकांसारखे संतृप्त झाले. सनकादिकांसारखे संतृप्त जे होतात, सनकादिकांचा इतिहास सांगायला फार वेळ संपलेली आहे आपली. सनकादिकांसारखे सृष्टीच्या आरंभाला आलेले, आपलं वय तेवढंच ज्यांनी ठेवलं आणि हरिशरणम या भूमिकेतूनच कायम राहिले जे सनकादिक, ते संतृप्त ज्या गायीच्या 4 स्तनावरती होतात किंवा 4 असलेल्या त्या क्षीरावरती होतात, 4 चौधार क्षीर ओळली अमुक त्याच स्तनावरती होतात, त्या काश्यावरती संतृप्त होतात. तुकाराम महाराज म्हणतात तसं माझं काय एवढे. तुका म्हणे तेथे भूक माझी काय, जोगावी ते माय. तिन्ही लोक जिच्यावरती जोगावले जातात अशा स्वरूपाची गाय आणि अशा स्वरूपाच्या गायीच्या रूपातला परमात्मा प्रविष्ट करण्याचा प्रयत्न केला. झालेली सेवा गोमातेच्या चरणी, आज कोणाच्या चरणी नाही, तिच्या चरणी समर्पित करायची. आणि बापूंनी आदराने श्रद्धेने या सेवेचं निमंत्रण दिलं, येण्याचं योग आला. त्याच्यापेक्षा प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती म्हणून सगळ्यांचंच आज असलेलं दिव्य दर्शन. आज माझे माहेर भेटले, माझी जातीचे मज भेटो कोणी, आवडीची धनी खेडावया, आवडे ज्या हरी अंतरापासून ऐसियांचे मनी आर्त माझे. आणि म्हणून सगळेच आपल्याला सगळ्यांच्या गाठी भेटी झाल्या, सगळ्यांचं उभा उभे आपल्याला झालेलं दर्शन, गोमातेचं त्या निमित्ताने असलेलं दर्शन, अशा स्वरूपाचा हा सेवेचा सगळा भाव आहे. आदरणीय बापूंनी सगळ्यांना बोलून अगदी
आळंदी, देहू आणि हा सगळा परिसर इथं प्रातिनिधिक स्वरूपामध्ये सगळ्यांना इथं आणलेलं आहे. असो, वेळ बराच झाला, परंतु उशिरा पण सुरुवात झाली होती, त्या अनुषंगाने थोडा विलंब झाला, त्याबद्दल क्षमस्व. ज्ञानेश्वर तुका म्हणे माझी भुकती काय, तुका म्हणे माझी भुकती काय, तुका म्हणे माझी भुकती, तुका म्हणे माझी भुकती काय, तुका म्हणे माझी भुकती काय, तुका म्हणे माझी भुकती काय. जोगावितो माया, जोगावितो माया, जोगावितो माया, जोगावितो माया, जोगाविते मायती मी लोकी, वानते सावळी नावते श्रीधरा, वानते सावळी नावते श्रीधरा. जोगावितो माया, जोगावितो माया, जोगावितो माया त्रिभुवनी, जोगावितो माया, जोगावितो माया, जोगावितो माया त्रिभुवनी, वानते सावळी वानते सावळी नावते श्रीधरा. सर्व सुंदरा चौदा भुवने, चौदा भुवने, चौदा भुवने, सर्व सुंदरा
वसुंधरा चौदा भुवने करे वसुंधरा चौदा भुवने सरे वसुंधरा 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 चौदा भुवने करे वसुंधरा चौदा भुवने करे सरे वसुंधरा करे वसुंधरा चौदा भुवन चौदा भुवने करे वसुंधरा चौदा भुवने वसुंधरा चौदा भुवने चौदा भुवने करे वसुंधरा चौदा वसुंधरा चौदा करे वसुंधरा चौदा
गायीची संततीला खिल्लार म्हणतात. खिल्लार असं तर घोषणा करावी की न करावी अशा संभ्रमावस्थेमध्ये होतो. पण सांगण्याला इतका चांगला एक दुसरा कुठला असणार. महाराष्ट्र वारकरी महामंडळाच्या
कोष्टी महाराज हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. शुद्ध सांप्रदायिक चाली, कीर्तनं, प्रवचनं, कथा, पारायणं असे वारकरी संप्रदायाशी संबंधित व्हिडिओ पहा. आपणही पहा आणि इतरांनाही आग्रहपूर्वक सांगा.